चला तर मग थंड थंड ठिकाणी उन्हाळ्यामध्ये गरमीला दुरावा करण्यासाठी कुठे जाणार? वॉटर पार्कमध्ये. थंड थंड, गार गार. इतक्या उन्हामध्ये थंड होण्यासाठी फक्त एकच ठिकाण जे योग्य आहे ते म्हणजे वॉटर पार्क. आणि मी आहे हिंगोलीची आणि हिंगोलीमधनं वाशिमला वॉटर पार्क तयार झालेला आहे, बनवलेला आहे. पहिल्यानं आमच्या इकडे वॉटर पार्क बनलेलं आहे आणि आम्ही तिथे गेलो. आणि मी तर इतकी मस्ती केली, की मला नुसता ओरडा खायला लागते. कारण मला पाणी दिसलं, मौज-मज्जा, मस्ती, गार-गार करायला खूप आवडतं. आणि हे बघा किती सुंदर असे बेसिन त्यांनी दगडामध्ये बनवलेत आणि इतकं बघून इतकं आकर्षित झालं ना, खूप भारी. हे एडव्हेंचर पार्क होतं. या पार्कमध्ये मला काय माहिती भीती वाटत होती. जास्त उंच नव्हतं, लय तर लय 15 फीट. पण मी इतकी भिली, की 2दा, 3दा, 4दा टेक घेतले आणि शेवटी मग हे माझ्या बहिणीने केलं, पण मला मरो की करो, मला इतकं चिडवलं की मरो को करो की सरो, अब जिएंगे या मरेंगे अशी मी परिस्थिती केली आणि मी एकदाच करूनच दाखवलं. मला भीती का वाटत होती माहिती नाही. हा माझा मुलगा त्यानेही केला आणि हे बघा पार्कचं किती सुंदर दृश्य आहे, किती व्ह्यू छान भारी बघा. पूर्ण पार्क आहे हा. हे बघा स्लाइड्स वगैरे पाण्याच्या पूर्ण एक खूप छान. इतकं गार, 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 गार एवढं उन्हाळ्यात पण इतकं थंडगार पाणी होतं, भयानक थंड होतं. की कुडकुडायला लागलं नंतर. हे बघा मी मुलांची ट्रेनिंग घेत होते. हां, चला बोला, असं बोला, तसं बोला, अशी मस्ती करू, तशी मस्ती करू. पण आमची मुलं खूप लाजली. एकही बोलायला तयार नाही. कारण का त्यांच्या संग मस्ती करायला छान वाटतं. कारण की मुलं आहेत त्यांच्या संग खेळायलाच लागतं आणि स्पेशली सुट्ट्यामध्ये तर त्यांना पण एन्जॉय करायलाच पाहिजे आणि आपण बी त्यांच्यासोबत खेळायलाच पाहिजे, टाईम घालवायलाच पाहिजे. आणि आम्ही अशी भरपूर मस्ती करत, करत, करत वॉटर पार्कमध्ये पूर्ण एडव्हेंचर केलं. हे बघा शेवटी मी केलंच अखेरीला. का तर मला सगळेजण चिडत होते. शेवटी मला करेंगे या मरेंगे. काय होऊन होणार आहे, काय होणार आहे? खालीच पडेल ना. आणि मी केलं फायनली. आणि हे हे आहे रेन डान्स. रेन डान्समध्ये डान्स करून, करून इतकं थंड लागलं. इतकं पाणी थंड होतं की भयानक. एवढी गरमी मे महिन्याच्या गरमीमध्ये पाणी थंड होतं. आणि आम्ही दोघ्या बहिणींनी पण डान्स केला. खूप, खूप एन्जॉय केलं. एन्जॉय करून, करून शेवटी शिवा खावा लागल्या कारण का मी बिमार पडले. थँक पुन्हा भेटू. बाय.